तर सर्वांना दीपावलीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा। लाईट्स वगैरे कंदील्स वगैरे इझिली अवेलेबल होऊन जातील। तुम्ही इथे पाहू शकता, इकडे खूप साऱ्या व्हरायटीज तिथे आहेत। इथे धक्काबुक्की नाही करणे का बाबा, बहुत गर्दी आहे। ऊन ते असं इथपर्यंत आहे पूर्ण। हे समोर तुम्ही भली मोठी आकर्षक अशी रांगोळी काढण्यास साकारण्यात आलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता। आणि ही अप्रतिम टेस्ट आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा। तर नमस्कार मंडळी, मी सतीश जाधव आणि आपल्या सतीश जाधव ब्लॉगमध्ये अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मी खूप खूप मनापासून खूप खूप स्वागत करतो। तर मंडळी, सर्वप्रथम सर्वांना दीपावलीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा। मंडळी, दिवाळीचे दिवस असल्यामुळे 2-3 दिवसापासून घरामध्ये जरा साफसफाईची लगबग चालू होती। म्हणजे मी तर नाही केलं, मला तर ऑफिसला सुट्टी नव्हती, मी सकाळी यायचो संध्याकाळी यायचो वगैरे, त्यामुळे तर टाईम भेटत नव्हता वगैरे। म्हणजे 4-5 दिवसापासून आमच्या वहिनी सर्व साफसफाई केली आहे। म्हणजे आज मला सुट्टी होती, माझ्या घरल्या गॅलरी जरा मी साफसफाई केली जरा। इकडे तुम्ही आजूबाजूला पूर्णपणे पाहू शकता, पूर्णपणे नीट अँड क्लीन पूर्णपणे अशी साफसफाई करण्यात आलेली आहे। हे बघा, इकडे पण चकाचक केलेले पूर्णपणे। ही छत्रपती शिवाजी महाराजांची फ्रेम। त्या शनिवार आहे आणि शनिवार असल्यामुळे मला ऑफिसला सुट्टी पण आहे, आणि त्यानिमित्ताने आज दिवाळीची दिवस असल्यामुळे मला पण शॉपिंग करायची होती। म्हणजे लाईट तोरण वगैरे किंवा दिवेबत्ती वगैरे घ्यायची होती, आणि मला पण पर्सनल काही जरा कपडे वगैरे म्हणजे जरा आवडले तर नक्की घेईल मी। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की पाहाल। तर चला तर आपण सुरू करूया आजच्या ब्लॉगला। म्हणजे आता मी पण जरा माझी आवरावर करून घेतो, आणि आता वाजले तर 2 का 2:30 वाजले। ती ऊन पण प्रचंड आहे बाहेर। काल पण ऑफिसला आता एवढं गरम होतं, मी असा हात ठेवून जात होतो असा वगैरे, तर एवढे चटके बसत होते। त्याच्यामुळे मी पण सकाळी जाणार होतो, पण ऊन सध्या बाहेर जास्त आहे, त्याच्यामुळे बोललो संध्याकाळी जवळ संध्याकाळी कोवळं ऊन वगैरे असतं। तर चला तर मी पण आज आवरून घेतो, आणि थोड्या वेळात आपण निघूया आजच्या शॉपिंग सफारीसाठी। चला तर बाय बाय। तर म्हणजे मी पण आता मस्तपैकी रेडी झालेलो आहे असा, हा बघा। आणि आता वाजले 3:30, आणि 3 वाजता मी निघण्याचा प्लॅन होता, तरी जरा मागे पुढे होतंच जरा। तर आता आपण जाऊया आता आणि शॉपिंग वगैरे करूया वगैरे, बघूया आता पोहोचेपर्यंत किती वाजतात वगैरे। आणि आजचा ब्लॉग तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा, आणि आपल्या चॅनलवर जे पण नवीन व्ह्यूअर येत असतील ते नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा। तर चला तर आता 4:08ची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस फास्ट लोकल लागलेली आहे स्टेशनला। ते या पकडून आपण CST स्टेशनला जाऊया आणि पुढचा प्रवास चालू करूया। आपण फायनली CSMT स्टेशनला पोहोचलेलो आहोत। CSMT स्टेशन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल। तिथून आता आपण पुढचा प्रवास करणार आहोत। म्हणजे मला तर वाटलं की दुपारची वेळ असल्यामुळे गर्दी वगैरे कमी असेल, पण मुंबईची लोकल तर तुम्हाला माहिती असेल 24 आवर्स चालून ठेवली तरी ती काही गर्दी कमी होणार नाही। तरी साधारणपणे पुरल्यानंतर जरा सिटिंगची अरेंजमेंट झालेली, सिटिंगचं आम्हाला बसायला भेटलेलं पुरल्यानंतर। चला तर आता आपण पुढचा प्रवास स्टार्ट करूया। ही सर्वांची स्टेशनवरची गर्दी तुम्ही पाहू शकता, आणि आता 4 दिवस कंटिन्यू दीपावलीची सुट्टी आहे, त्यामुळे सर्वांची घरी जाण्याची धावपळ चालू आहे इकडे। तर आता इथून आपण स्टेशनवर बाहेर आलेलो आहे। इथून साधारणपणे 1 मिनिट लागतील आपण प्रॉफिट मार्केटपर्यंत। तर मी थोडं चालत जात आहे, बघूया पुढे आपल्याला प्रॉफिट मार्केटमध्ये काय काय भेटतंय, काय काय परचेस करता येऊ शकतं आपल्याला। तर म्हणजे क्रॉफिट मार्केटला तुम्हाला जायचं असेल तर नक्की तुम्हाला एक स्किल तर नक्कीच पाहिजे, म्हणजे बार्गेनिंगचं। तिकडे कसं म्हणजे आवाच्या सव्वा काही पण रेट सांगत असतात, मग ते आपण त्यांच्याबरोबर खूप बार्गेनिंग करून आपल्याला ज्या परवडेल त्या रेटमध्ये घ्यावं लागतं। म्हणजे थोडक्यात सांगायला गेलं म्हणजे बोल बच्चन आणि अमिताभ बच्चन ही स्किल तुम्हाला यायलाच पाहिजे। तर म्हणजे आता आपण पोचलो आहे इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये। इथं तुम्हाला खूप साऱ्या प्रकारचे विविध प्रकारचे लाईट्स वगैरे कंदील्स वगैरे इझिली अवेलेबल होऊन जातील। तुम्ही इथे पाहू शकता, इकडे खूप साऱ्या व्हरायटीज तिथे आहेत। इथे पण वरती तुम्ही हँगिंग केलेले वेगवेगळ्या शेपमध्ये लाईट्स वगैरे, LED लाईट्स व परत तोरन्स वगैरे खूपच इझिली अवेलेबल होऊन जातील। तुम्ही नक्की इकडे भेट देऊ शकता। आणि इथेच बाजूच्या शॉपमध्ये इलेक्ट्रॉनिक दिवे वगैरे तुम्हाला भेटून जातील। तुम्ही इथे वेगवेगळ्या शेपमध्ये दिवे पाहू शकता। लहान मुलांसाठी बॉटल, मोठ्या माणसांसाठी बॉटल, ह्या बघा लहान मुलांसाठी बॉटल वगैरे आहेत। खूप साऱ्या व्हरायटीजमध्ये ते मग आहेत, कॉफी मग आहेत, म्हणजे मी पाहिल्या नव्हत्या तशा पण खूप व्हरायटी आहेत इकडे।
इथून पुढे जाऊन मला एक शॉप भेटलेलं, तिथे ॲक्च्युली मला जिमसाठी शेकर घ्यायचा होता. मी इथे पाहिलं तेव्हा खूप साऱ्या व्हरायटीजमध्ये शेकर वगैरे बॉटल्स वगैरे. तर मित्रांनो, ही बॉडी मसाज गन आहे. यासोबत आपल्याला अजून 9 टूल्स भेटतात, म्हणजे आपल्या बॉडीच्या वेगवेगळ्या पार्टसाठी हे तुम्ही अप्लाय करू शकता. त्यासोबतच इथे अजून काही मशीन गन आहेत, त्यामुळे कमी प्राईजमध्ये का जास्त रेटमध्ये असे वेगवेगळ्या प्राईजमध्ये इथे आहेत. तर मला तर हा काहीतरी 1000 रुपये बोललेला, पण मी 500 रुपये त्याकडून बार्गेन करून परचेस केला. दादर स्टेशनला तर तुम्ही बोललात तू आता क्रॉफर्ड मार्केटला होता, आता लगेच दादर स्टेशनला. तर म्हणजे असं झालं की क्रॉफर्ड मार्केटला खूपच गर्दी होती, त्याच्यामुळे तिकडे शॉपिंग आहे, तिकडे चालायचे एवढे वांदे होते ना, ते दोन्ही लेन पूर्ण फुल झालेल्या माणसाने. म्हणजे दिवाळी सीझन असल्यामुळे खूपच गर्दी होती, त्यामुळे जेमतेम मी जराही शॉपिंग केली वगैरे आणि तिकडून निघून आलो. आणि तर मंडई क्रॉफर्ड मार्केटमधून परतीचा प्रवास करत असताना माझा बालमित्र योगेशचा कॉल आला. योगेश मला बोलले की आपल्याला दादरला जायचं आहे, छत्रपती शिवाजी पार्कमध्ये व्हिजिट करायला. ॲक्च्युली तिकडे दरवर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मार्फत दीपोत्सव साजरा केला जातो. म्हणजे तिकडे खूप सारे कंदील्स वगैरे लायटिंगनी रोषणाई वगैरे केली जाते. तर मी पण गेलो नव्हतो कधीच त्याच्यामुळे योगेशला बोलतो चला आपण प्लॅन करूया आणि तिकडे जाऊया वगैरे. गर्दी पाहू शकतात, खूप गर्दी आहे, दिवाळी असल्यामुळे सगळे जण शॉपिंग करायला आलेत. आणि माझा मित्र योगेश, तो योगेश दिसतो हात करते, हा योगेश तो तिकडे. खूप गर्दी आहे इकडे. मित्र योगेश ॲक्च्युली आमचा योगेशचा आणि माझा एक मित्र आहे, त्यांनी इकडे दिवाळी निमित्त जरा लायटिंगचं शॉप टाकलं इकडे स्टॉल, त्या स्टॉलवर चाललो आता आम्ही. मराठी माणसाने धंदा करावा, काय बोललं परत, मराठी माणसाने धंदा करावा. आणि गर्दी तर इथं खूप फट्टे गर्दी आहे इकडे, सगळ्यांना धक्का बिक्का मारत जावं लागतंय. समोर तुम्ही पाहू शकता इकडे रोषणाई केली आहे झाडावर, आणि इकडची गर्दी दादरची गर्दी. हे कुठे आहे, कुठे किड्या मुंग्यासारखी मांजरं नाहीत, माणसं आहेत. उद्या पहिली आंघोळ म्हणजे अभ्यंगस्थान असल्यामुळे आज दादरमध्ये एवढा रश आहे, एवढी गर्दी आहे जी तुम्हाला डेली बेसिसवरती पाहायला मिळते. पण दिवाळीच्या निमित्ताने खूपच म्हणजे कंजस्टेंट एरिया आहे, जागा भेटत नाही. इकडे पोलीस दादा पण आमच्या प्रोटेक्शन करायला इकडे आहेत. मुंबई पोलीस म्हणजे म्हणजे पूर्ण इंडियामध्ये नाही, मुंबई पोलीस फक्त महाराष्ट्रामध्ये मित्रा पूर्ण आपल्याला सुरक्षा प्रोव्हाइड करते. याला एक 2 बाउन्सर द्यायला पाहिजे मित्राला माझ्या. हा, एक बाउन्सर आहे, दुसरा बाउन्सर लाइटिंगचा धंदा करतोय सध्या. मित्रांनो, एवढ्या सारा खूप गर्दीतून मी आता योगेशला शोधून काढलाय. मी 2 वेळा हरवलोय, की तो 2 वेळा हरवलाय तेच आम्हाला माहिती नाही. आता आम्ही चालू आहे शिवाजी पार्कला. तिकडे मनसे म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दीपोत्सव साजरा केला जातो. मी पण फर्स्ट टाईम चालला आहे आणि योगेश पण फर्स्ट टाईम चालला आहे. दरवर्षी मग आम्ही TV वर न्यूजवरच पाहायचो, तर यावर्षी बोललो जाऊया आणि तिकडचं कसं काय आयोजन केलं जातो तो अनुभव आम्हाला पण हे करायचा होता, कसं काय साजरा केला जातो दीपोत्सव तिकडचा. चला तर भेटूया. इकडे तुम्ही रंगीबेरंगी विविध प्रकाराची तुम्ही कंदिले पाहू शकता, म्हणजे विकण्यासाठी ठेवलेली आहे. तुमचा परममित्र सचिन वासकर. अब इकडे सचिन हात दाखव, सचिन से हाय. सचिनचा इकडं स्टॉल आहे इकडे लायटिंगचा. दरवर्षी तो दिवाळीला इकडे लायटिंगचा स्टॉल लावतो. त्या स्टॉलबद्दल जरा माहिती आहे, म्हणजे लाईट्स वगैरे कसे वगैरे आहेत, ते प्राइसिंग वगैरे काय ते सांग जरा. त्यासाठी आमच्याकडे सगळ्या व्हरायटीच्या लाईटी आहेत. सांगायला गेलं तर हे इंडियन लाईट्स आहे. सध्या इंडियन खूप डिमांड आहे सध्या. डिमांड आहे इंडियनचं. तर हे आमच्याकडे रंगीबेरंगीमध्ये हे ग्रीन, येल्लो, होम लाईट आहे, व्हाईटमध्ये आहे. बाकी अजून पण आहे आपल्याकडे. प्लस दिव्यामध्ये मल्टी लाईट, मल्टी कलरमध्ये आहे. स्टारमध्ये पण मल्टी आहे. आणि डोक्याला बघ दिव्यामध्ये. अच्छा अच्छा अच्छा. एवढे सगळे व्हरायटी छान व्हरायटी रेटमध्ये आहे आमच्याकडे. म्हणजे आता आम्ही सचिनच्या स्टॉलला व्हिजिट करून आता आम्ही शिवाजी पार्कला चाललो आहोत. इकडचा आजूबाजूचा नजारा पाहू शकता तुम्ही. इकडे भाजपचा लागला कंदील, तिकडे शिवसेनेचा लागला आहे, तिकडे मनसेचा लागला आहे. तर आम्हाला इथून साधारण शिवाजी पार्कला जायला चालत तरी 10-15 मिनटं नक्की लागतील. गर्दी पाहू शकतो तुम्ही, अशी कच्चाच भरली आहे गर्दी. धक्काबुक्की नाही करणे का बाबा, बहुत गर्दी आहे. तर फायनली आपण पोचत आलेलो आहोत शिवाजी पार्कला.
इकडे मनसेचा तुम्ही कंदील पाहू शकता, इकडे पण आहे आणि तिकडे पुढे पण आहे. चला तर जाऊया लवकर पोहोचून रोषणाईला सुरुवात येते. हा पूर्ण सर्कलला पूर्ण लाईटिंग केलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजसाहेब ठाकरे. पूर्ण सर्कलला केलेली आहे पूर्ण लाईटिंग. इकडे काही जण इकडे फोटोशूट पण करत आहेत. इकडे पण करूया फोटोशूट थोड्या वेळाने. हा इकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेन एंट्रन्स गेट आहे. इकडून पूर्ण लाईटिंगची सुरुवात होते. आज सध्या जरा गर्दी कमी झाली आहे, मागासपासून खूप गर्दी होती. इथून पाहू तुमचं लाईटिंग रंगीबिरंगी पूर्ण असे भारी वाटतं एकदम. योगेश तुला काय बोलायचं आहे? बोल काहीतरी बोल रे, तुझं मन मोकळं कर माझ्यासोबत. पहिल्यांदा दीपोत्सव मनवण्यासाठी आम्ही दोघं आलेलो आहोत आणि बघू पुढे अजून काय काय आम्हाला पाहायला मिळतंय. आता जी सुरुवात इकडनं झालेली आहे, आम्ही तिचं वॉक करतो ती बघून तर आम्हाला असं वाटतंय की अजून पुढे काहीतरी अनोखी रोषणाई पाहायला मिळेल. जरा पाहू शकता एकदम भारी वाटते बघा. किती लाईटिंग पूर्ण असं सर्कल पासून इथून ते असं इथपर्यंत रे पूर्ण. खूप सारे पर्यटक इकडे या नजाऱ्याचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. आणि हा दुसरा गेट आहे इकडे, दीपोत्सव असं लिहिलं आहे तिकडे. आणि मेन एंट्रन्स हा बघा इकडे. खूप सारे पर्यटक आलेले आहेत इकडे या दीपोत्सवाचा आनंद घेण्यासाठी. इकडे महाराष्ट्र निर्माण सेनेचे कंदील वगैरे लावले आणि झाडांना पण लाईटिंग. अप्रतिम नजारा नाही इकडे. खूप साऱ्या पर्यटकांची पण गर्दी आहे इकडे. तुम्ही तिकडे पाहू शकता शिवतीर्थ. इकडे महाराष्ट्र निर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे इकडेच राहिले आहेत. मग दाखवा झूम करून जरा. तर मंडळी ही अजून तुम्ही लांबपर्यंत पूर्ण रोषणाई पाहू शकता. इथे झाडांना पण पूर्णपणे लायटिंग करण्यात आलेली आहे. आणि बेस्ट म्हणजे एक कॉम्बिनेशन मला खूप आवडलेलं ते म्हणजे ज्या लायटिंगमध्ये जे कंदील लावलेले आहेत त्यामुळे खूप असं आकर्षक वाटतं पूर्ण लायटिंग. तर मंडळी तुम्ही पाहू शकता इकडे चारी बाजूने अशा विविध रंगाच्या लायटिंग्स वगैरे करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या विभागाला असंच वेगळाच एक लूक आलेला आहे. एकदम खूप भारी वाटतं खरंच. नक्की तुम्ही पण नक्की तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीसोबत नक्की इकडे व्हिजिट करा आणि या रोषणाईचा नक्की आनंद घ्या. तर मंडळी इथे तुम्ही पाहू शकता असे खूप सारे प्रकारचे इकडे सेल्फी पॉईंट बनवण्यात आलेले आहेत, जेणेकरून तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबत फॅमिलीसोबत येऊन इकडे फोटोशूट वगैरे रील्स वगैरे बनवू शकता आणि आपली एक 2025 दिवाळीची एक गोड आठवण तुमच्यासोबत साठवून ठेवू शकता. तर मंडळी समोर तुम्ही भली मोठी आकर्षक अशी रांगोळी साकारण्यात आलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता. आणि ही कलाकृती शिवप्रतिष्ठा हिंदुस्थान मुंबई यांच्यामार्फत करण्यात आलेली आहे. खूप छान रांगोळी काढली आहे एकदम डिटेलमध्ये. आणि पुढे पण काहीतरी मॅसेज दिले, इथून मला दिसत नाही आहे. तर मंडळी आपण आता पोचलेलो श्री उद्यान गणेश मंदिराच्या इथे. हे तुम्ही मंदिर पाहू शकता, श्री गणेशांचं मंदिर आहे इकडे. आणि या मंदिराला पण खूप अशी आकर्षक अशी लायटिंग करण्यात आलेली आहे. खूप अप्रतिम वाटते मंदिर पण. तर मी आता आमच्या आतमध्ये आलेलो आहे आणि ही समोर तुम्ही अशी कलाकृती पाहू शकता. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सवंगडी मावळे यांच्यासोबत एक अशी अप्रतिम अशी कलाकृती सादर करण्यात आलेली आहे. ही तुम्ही डिटेलमध्ये पाहू शकता. आणि याच तुम्ही आजूबाजूच्या परिसरात तुम्ही पाहू शकता खूप सारे मित्रमंडळी वगैरे फटाक्यांची आतिषबाजी वगैरे करून फटाके फोडून वगैरे आपली दिवाळी खूप आनंदात साजरी करताना तुम्ही पाहू शकता इकडे. आणि या समोरच तुम्ही आजूबाजूच्या बिल्डिंगा पाहू शकता, त्यांना पण अप्रतिम अशी लायटिंग करण्यात आलेली आहे. त्यामुळे या बिल्डिंगला पण खूप रोषणाई आलेली आहे. आता योगेशला पण खूप भूक लागली आणि मला पण भूक लागली. तर त्या साईडला तुम्ही पाहू शकता
तिकडे जर खूप सारे स्टॉल लागलेत, तिथं आपण बघूया आता काय काय अवेलेबल आहे ते. आणि तिकडं माझं जरा पेट पूजा करूया वगैरे, जरा पोटाला पण विश्रांती देऊया. पाहायला आता तिकडे अमर चाट कॉर्नर आहे, इथे कॅफे दिसतोय, तर मंकी मोमोज आहे तिकडे, तंदुरी चाट आहे तिकडे, सुकाची, असे वेगवेगळे खूप सारे खाद्यपदार्थासाठी खूप सारे स्टॉल लागलेले आहेत. दीपा कोळी किचन, योगेशला इथं काहीतरी खायचं आहे. तर आपल्या योगेश भाऊनी कोळंबी मसाला आणि भाकरी अशा 2 हे घेतलेले आयटम घेतलेले आहेत. काय घेतलं योगेश? कोळंबी मसाला आणि 2 चपात्या. माझं जसं जेवण आहे त्या पद्धतीने मी लाईटली घेतलं. का मन सोबतं का आता? चला सुका कोळंबी आणि भाकरीवर ताव मारले. आता मी सुका कलेजी घेतली आणि भाकरी घेतली. ते टेस्ट सांगतो कशी आहे. अप्रतिम टेस्ट आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा. तुम्ही पण खा, मी पण खातो.